नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती, फायनली ती वेळ या ठिकाणी आलेली आहे. फायनली तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगतो की तुम्हाला जून महिन्याच्या ठिकाणी पैसे आता या ठिकाणी मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती सांगतो. 12व्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 12वा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. व्हिडिओला सर्वात अगोदर पटापट सर्व महिलांनी लाईक करून द्यायचे आहे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तुम्हाला मी मेन माहिती देतो, कारण माझा उद्देश असतो की महिलांना जास्तीत जास्त माहिती मिळाली पाहिजे आणि ती अगदी अचूकरित्या, म्हणून मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुराव्यासहित दाखवत असतो. तर बघा, राज्यामधील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चर्चेमध्ये आहे. कारण की सर्व ठिकाणी याची चर्चा असते की भरपूर ज्या महिला या ठिकाणी जर एकत्र जमल्या तर त्यामध्ये सुद्धा ही चर्चा असते की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले का, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का, लाडकी बहीण योजनेचे किती रुपये मिळाले, 1500 मिळाले की 3000 मिळाले, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे, असे अनेक प्रश्न देखील महिला विचारत असतात एकमेकांना. ठीक आहे. ह्या योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांना एक मोठ्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. आता प्रश्न असा पडलेला आहे की या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये दरमहा थेट DBTच्या माध्यमातून, म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच कोणत्याही योजनेतून किंवा कोणत्याही या ठिकाणी अटींशिवाय डायरेक्ट तुमच्या थेट अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा केले जातात. कोणतीही तुमची रक्कम कापली जात नाही. आता तुम्हाला 1500 रुपये मिळतात, तर यामधून तुमचे 500 रुपये कापले जातात किंवा 1000 रुपये कापले जातात किंवा 200 रुपये कापले जातात, असं नाही. डायरेक्ट DBT मार्फत हे तुमच्या अकाउंटवर 1500 रुपये पाठवले जातात. ठीक आहे. तर यामुळे भरपूर महिलांना मदत होते. भरपूर महिला या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग करतात. भरपूर महिला घर खर्चासाठी उपयोग करतात. भरपूर महिला या ठिकाणी हप्ता भरतात. भरपूर महिला या ठिकाणी व्याज भरतात. असे अनेक या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी आहेत महिलांचे. त्यामुळे ह्या पैशाची मदत भरपूर महिलांना खूप चांगल्या प्रकारे होते. तर तुम्हाला ह्या पैशाची मदत कशासाठी होते? मुलांच्या शाळेसाठी तुम्ही यूज करतात की घर खर्चासाठी यूज करतात की काही या ठिकाणी तुम्ही हप्ता भरण्यासाठी यूज करतात की काही व्यवसाय करतात? तुम्ही कशासाठी या पैशांचा उपयोग करतात? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि ज्या माता भगिनींना मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे. आणि ज्या माता भगिनींना मेचे पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. त्यांना मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रित पाठवले जातील. ठीक आहे. तर पटापट सर्वांनी लिहून पाठवायचे कमेंट सेक्शनमध्ये. पुढे बघा, आतापर्यंत एकूण 11 हप्ते जमा झाले आहेत. आता जून महिन्याचा 12वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय, ते टोटल तुम्हाला 11 हप्ते मिळाले आणि टोटल 11 हप्ते तुम्हाला ठिकाणी जमा झाले. आता तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे. याचे तुम्हाला 1500 रुपये मिळतील. सामान्यपणे हप्ता दर महिन्याच्या 15 तारखेच्या पुढे जमा केला जातो. मात्र यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच जूनच्या अखेरीस बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तथापि राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून राज्य सरकारला मिळालेल्या डेटाच्या आधारे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाहून अधिक आहे अशा महिलांना योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाहून अधिक असेल अशा महिलांना योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे लाभासाठी पात्र राहण्यासाठी उत्पन्नाची माहिती अचूक व पारदर्शक ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. म्हणजे सांगायचे तो असं आहे की जर तुम्ही माहिती अचूक भरली असेल, पारदर्शक भरली असेल तर तुम्हाला हप्ते मिळतील. जर का तुम्ही चुकीची माहिती भरली असेल, जसे की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुम्ही ते कमी भरलं असेल किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन असतील किंवा तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला असेल, तर ही माहिती चुकीची तुम्ही भरलेली आहे. कारण ह्या योजनेच्या अटी अशा आहेत की वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 4 चाकी वाहनं नको आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला नको आहे. या जर अटी तुम्ही पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला हप्ते मिळतील. आणि जर का तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुम्हाला ठिकाणी हप्ता बंद केला जाईल आणि पुढील जे काही अटी असतील, पुढील जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला ठिकाणी मिळणार नाही आहे. तर त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या अटी पूर्ण करतात त्यांना ठिकाणी लाभ मिळणार आहे. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला पैसे पाठवले जातील. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. या महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच काय, तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगला मिळणार आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, जून महिन्याचा जो हप्ता तुम्हाला, तो हप्ता तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगला म्हणजे शेवटी तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती मिळाली आहे. म्हणजेच काय,
तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा जो हप्ता आहे हा हप्ता पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच जूनच्या अखेरीस बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शेवटी तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील. म्हणजेच आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात, कारण आता शेवट या ठिकाणी ह्या महिन्याच्या शेवटीकडे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. कधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात, आजही जमा होऊ शकतात, उद्याही जमा होऊ शकतात. जसे पैसे जमा झाले तशी तुम्हाला मी आणखी अपडेट देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.